राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच असल्याचा निकाल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर शरद पवारांचा पक्ष दोन्ही याचिका एकत्र करून सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार आहे। यापूर्वी निवडणूक आयोगाने सुद्धा शरद पवारांना धक्का दिला होता आणि आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाने सुद्धा शरद पवारांना मोठा धक्का बसलेला आहे। अजित पवार गटाचं त्यामुळे राज्यभर सेलिब्रेशन सुरू झालंय। यामध्ये दोन्ही गटांपैकी कुणाचेही आमदार अपात्र ठरले नाहीयेत, सर्व आमदार पात्र आहेत। मात्र यामध्ये राष्ट्रवादी मूळ पक्ष हा अजित पवार गटच असल्याचा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला आणि त्यानंतर आता शरद पवार हे दोन्ही याचिकांसह सुप्रीम कोर्टात जाणार आहेत। सिल्वर ओकवर शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये खलबत सुरू आहे। काकांनी स्थापन केलेला पक्ष आता पुतण्याचाच आहे असा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय। मूळ राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवारांचाच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिलाय आणि त्यामुळे निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाने शरद पवारांना मोठा धक्का बसलाय। दोन्ही गटांचे आमदार हे पात्र असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला। दरम्यान शरद पवार गटाच्या तीनही याचिका सुद्धा फेटाळण्यात आलेल्या आहेत। आणि आता या संदर्भातल्या कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कलमेली। ॲडव्होकेट मंजुनाथ, या सगळ्यामध्ये कायदेशीर बाबी जेव्हा आपण लक्षात घेतो, शरद पवार दोन्ही याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात जाणार आहेतच, मात्र आता यावेळी जर राष्ट्रवादी अजित पवार गटाची असेल तर शरद पवार गटाचे आमदार अपात्र का ठरले नाहीत? नेमका कायदेशीर यामध्ये काय घडलेलं आहे आजच्या सुनावणी दरम्यान? नमस्कार नम्रताजी। फर्स्ट ऑफ ऑल खूप महत्त्वाचा मुद्दा आपण उपस्थित केलात आजच्या सुनावणीमध्ये। इनफॅक्ट आजचा जो ऑर्डर प्रोनाउन्समेंट चाललेला होता त्याच्यामध्ये एक कळीचा मुद्दा जो उपस्थित केला, त्या जो आपल्या प्रश्नाच्या रूपाने उपस्थित केला त्याला उत्तर मला द्यायचं आहे। एक विचार आपण इथं करायला पाहिजे की आजचा निकाल कुठल्या मुद्द्यांवर दिला गेलेला आहे। आजचा निकाल हा टोटली वॉइस ऑफ डिसेंट वर बेतलेला होता, कलेक्टिव्ह डिसेन्सीवर बेतलेला होता। आता जितेंद्र आव्हाडांनी अनेक मुद्दे मांडलेले तुम्ही ऐकले आणि हे कसं काय शक्य असे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत। यामध्ये मुद्दा असा आहे की शरद पवार आता जर सुप्रीम कोर्टात जात असतील तर जितेंद्र आव्हाड यांनी मांडलेले मुद्दे त्यांना सुप्रीम कोर्टात मदत करतील का, की आयोग आणि अध्यक्ष या दोघांनीही शरद पवारांच्या विरोधात दिलेला निर्णय हा त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये काहीसा त्रासदायक ठरेल? नम्रताजी, फर्स्ट ऑफ ऑल आव्हाडांनी जो कमेंट आता सध्या दिलेला आहे दॅट वॉज टोटली पॉलिटिकल आय बिलीव्ह, आणि त्याच्यामध्ये काही कंटेंट त्यांनी लिगली इश्यूज वर बोलत होते। ऍब्सोल्युटली दॅट वर अ ग्राउंड, चांगले ग्राउंड्स होते। बट त्याची दुसरी एक बाजू अशी आहे ज्याच्यामध्ये या निकालामध्ये जे मगाशी सुद्धा आपण प्रश्न विचारला होता आणि बहुतेक करून सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे, ज्या कारणे अजित पवारांच्या कुठलेही आमदार हे अपात्र होत नाही, त्यासोबत शरद पवार गटाच्या कुठलेही आमदार सुद्धा अपात्र होत नाहीत। ज्या पद्धतीने ह्या घटना घडतात, ह्या कशामुळे घडतात आणि का होत नाहीयेत, त्याच्यासाठी एकच उत्तर आहे। मगाशी सुद्धा आपण डिस्कस करत होतो, तुम्हाला मी एक दोन शब्द बोललेलो होतो, व्हॉइस ऑफ डिसेन्सी आणि इंट्रा पार्टी डेमोक्रेसी। या दोन शब्दांवर हा पूर्ण अपात्रतेची प्रोसिडिंग पेंडिंग डिसाइड करते। मला एक जजमेंट आठवतो जो मिलिंद नार्वेकरांनी आपल्या प्रोनाउन्समेंटना करत असताना त्यांनी उल्लेख केला त्याचा, भालचंद्र झाळकीओली वर्सेस येदियुरप्पा, ते सुप्रीम कोर्टामध्ये डिसाइड केले गेलेलं होतं। त्याच्यामध्ये सुद्धा फॅक्ट्स असे होते की येदियुरप्पाच्या सरकारामध्ये 13 आमदारांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारलेला होता।